आपलं इनिंग संपवायची आहे या दृष्टिकोनातून आपण आपले नियोजन करायचं आहे. विकी येतोय गांगोत्री रवनाथ संघाकडनं सलामीचे षटक घेऊन, तर छत्रपती वॉरियर संघाकडनं पहिलं षटक सामना करतोय तो म्हणजे विकी आणि परेश ही सलामीची जोडी. पहिल्या चेंडूचा सामना करतो. सुरेख चेंडू, सुरेख फटका, झेल उडतोय, झेल मात्र सुटतो. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धावून पूर्ण करतात. धावसंख्येत सुरुवात होते, धावसंख्या होते ती एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक धावा. चालू असलेला सामना गांगोत्री रवनाथ आणि छत्रपती वॉरियर्स यांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारते तो छत्रपती वॉरियर्स संघ. तर पहिले चेंडू होते एक धावून ते दुसरा चेंडू सज्ज होते तो विकी. दुसरा चेंडू सुरेख चेंडू सरळ बॅटने खेळून करते. चेंडू मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या चेंडू होते आणि चेंडू मात्र निर्धाव होते. 2 चेंडूची समाप्ती होते पहिल्या षटकातील. 2 चेंडूच्या समाप्ती धावसंख्या होते ती एक अशी. विकी अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. रनिंग मारून स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो परेश. आता मात्र दिसतोय तो आपल्याला स्ट्राईक होती परेश. तर विकी आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख चेंडू मात्र येते, फलंदाज बीड होतोय, क्षेत्ररक्षक बीड होतोय, चेंडू जातोय मात्र सीमारेषे नजीक. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतात. या 2 धावाने धावसंख्या बायच्या स्वरूपात या 2 धावा. पंचांचा निर्णय बायच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 3 धावा. सुरेख गोलंदाजी 3 धावा एकूण. बॅट कट येते, माफ करा, पंचांचा निर्णय येतो बॅट कट. पुढे चेंडू टाकण्यासाठी विकी. सुरेख चेंडू, सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फेल करते. तोपर्यंत एक धावा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दोन्ही धावा मात्र इथे सुरक्षित पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 5 धावा. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा माफ करा इथे एकूण 3 धावा मिळतात. 3 इथे एकूण 6 धावा अशी धावसंख्या होते. विकी आपल्या रनिंग वादवर दिसतोय. सुरेख चेंडू, सुरेख फटका, झेलची संधी मात्र झेल सुटतो. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव धावून पूर्ण करते. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 7 धावा. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी. फलंदाजांना आतापर्यंत मात्र या पॉवर प्ले षटकामध्ये रोखून ठेवण्यात यशस्वी होते तो गोलंदाज विक्की. सुरेख चेंडू फुलटास प्रकारचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळतो. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण मात्र एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरी बिनबाद 8 धावा उभारतोय तो गांगोत्री क्रिकेट संघ, गांगोत्री रवनाथ क्रिकेट संघ, गांगो रवनाथ क्रिकेट संघ. दुसऱ्या फेरीतील सामने चालू आहे. तिथे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारते तो छत्रपती वॉरियर्स संघ. तर आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या होते ती गांगोत्री रवनाथ क्रिकेट संघाची 8 धावा. इथे संघातर्फे दुसरं षटक घेऊन येते तो बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. इथे दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री मध्ये पाठवायचा आहे.
तर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघात दुसरे षटक घेऊन येतो तो पराग. त्याचा सामना करेल तो परेश. पहिल्या षटकात 8 धावा निघाल्यात. सुरेख गोलंदाजी पावलेल्या षटकामध्ये. पराग सज्ज होते स्वतःच्या रनिंग मध्ये पंचांच्या डाव्या बाजूने मार्ग सामना करतो परेश. पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू निर्धाव जातो. अतिशय सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. धावसंख्या स्थिर होते 8 धावा होती. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील दुसरा चेंडू स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या उजव्या बाजूने सुरेख चेंडू जातोय. पण आता इथे थोडीशी मिसफिट त्याचाच फायदा होतो. त्या दोन्ही फलंदाज चेंडू जातोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा मात्र धावून पूर्ण करतात. या 2 धावा एकूण 3 धावा धावून पूर्ण करतात. एका 3 धावाने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 11 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी मात्र तेवढेच चांगली रनिंग म्हणतात. दोन्ही फलंदाज दरम्यान 3 धावा धावून पूर्ण करतात. 11 धावावरती पोहोचतात. एक षटक 2 चेंडूचा खेळ समाप्त. पराग आपल्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो आता मात्र तन्मय. सुरेख चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढतो. दोन्ही फलंदाज धावतात. 1 धाव मात्र पूर्ण करतात. सुरक्षित 1 धाव पूर्ण होते. एका धावाने धावसंख्येत परत धावसंख्या होते ती 12 धावा. चार षटकांचा सामना. आतापर्यंत 1 षटक 3 चेंडूंचा खेळ संपतोय. एकूण धावसंख्या होते ती 12. 3 बाद 12 धावसंख्येवर खेळतोय तो गांगोर रवनाथ क्रिकेट संघ. पलक आपल्या पुढे चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू मिस होतोय. लेग बायच्या स्वरूपात निश्चितच इथे 1 धाव मात्र मिळते. या एका धावाने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 13 धावा. सुरेख प्रकारचा फुलटॉस प्रकारचा चेंडू होतो. मात्र फलंदाज मात्र इथे थोडासा मिस होतोय चेंडू खेळण्यासाठी. थाय पॅड वरती आढळतो चेंडू. 1 धाव मात्र मिळते. पराग आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी करतो. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू मात्र अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि आता इथे मात्र या 4 धावा. एकूण 5 धावा मिळतात इथे. या 5 धावेने पंच एकूण धावा किती या चेंडूवरती? पंच एकूण धावा किती आपला निर्णय कळवायचा आहे. एकूण 5 धावा डिक्लेअर करतायत पंच. या 5 धावेने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होती ती
धन्यवाद. इथे एकूण 5 धावा, या 5 धाव धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते ती 18 धावा. एक गचापैकी, त्या गचापैकी होते एकूण 4 धावा आणि या चेंडू होते एकूण 5 धावा मिळते. 5 धावांनी धावसंख्या होती ती 18. पराग आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. एक अतिशय सुरेख चेंडू होता, मात्र गचाफेकीमुळे त्या चेंडूवरती एकूण 5 धावा मिळत आहेत. 18 या धावसंख्येवरती पराग मात्र सज्ज होते आपल्या शेवटी पुढे चेंडू टाकण्यासाठी. तन्मय याच्यासाठी सुरेख चेंडू, सुरेख फटका येते, झेलबाची संधी आणि झेल सुटतो आणि ते निश्चितच 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 22 धावा. अतिशय सुरेख फटका. 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकाच्या संबंधित धावसंख्या होते बिनबाद 22 धावा. कृपया मंडळाच्या सदस्यांना विनंती असते, जो चेंडू बाहेर गेलाय तो चेंडू पुरवायचा आहे. बिनबाद 22 धावा. अतिशय सुरेख सुरुवात. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकामध्ये 22 धावा उभारतोय तो गांगुरवनाथ क्रिकेट संघ. समोर आहे तो नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतो तो छत्रपती वॉरियर्स संघ. तर आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाला 30 षटक घेऊन येतो तो मात्र गोलंदाज. बॉलर प्लीज अजित. पहिल्या फेरीचे सामने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती अजित. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघात 3रं षटक घेऊन येतोय. 2 षटकात 22 धावा बिनबाद आता पर्यंत पूर्ण करतात. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, ब्लॉक चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू फलंदाज खेळतोय तो बीड होतोय. धावसंख्या स्थिर आहे ते सिद्धे जेवायला गेला. अतिशय सुरेख पहिला चेंडू. दुसरा चेंडू असतात चेंडू, सुरेख फटका, झेल उडतोय निश्चितच. अच्छी सुरेख फटका सरळ पाठवतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ते 28 धावा. पहिला चेंडू अतिशय सुरेख प्रकारचा, मात्र दुसरा चेंडू लोअर फुटास प्रकारचा. त्या चेंडू ते अतिशय पुरेपूर समाचार घेतो. चेंडू पाठवतो सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या 28 धावा. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीने 28 धावा बिनबाद. अतिशय सुरेख सुरुवात म्हणता येईल. अजित आपल्या षटकात पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज. परत एकदा फुलटॉस चेंडू सध्या बॅटने खेळून काढतोय. 2 सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र नकार देतो. इथे 1 धाव धावून पूर्ण करता. एका धावाने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 29 धावा. 2 षटक आणि 3 चेंडूचे संबंधित ते म्हणजे गांगोत्री रवनाथ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. अजित आपल्या षटकांनी पुढे चेंडू सज्ज होतो. सुरेख चेंडू, सुरेख प्रकारे थोडासा टप्पा पडल्यानंतर स्विंग होते. चेंडू आतमध्ये वळण घेतो. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्या स्थिर होते ती 29 धावा. अजित आपल्याकडे पुढे चेंडू टाकण्यास सज्ज होते. फुलटॉस बघा चेंडू. या चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. सुरेख फटका, फुलटॉस प्रकारचा चेंडू त्यावरती मात्र अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. आणि या 6 धावाने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 35 धावा. सुरेख चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका आणि निश्चितच 6 धावा. सुरेख फटका
निश्चित पंचांच्या शेवटी 6 धावांचा या 6 नवीन धावसंख्येत धावसंख्या होती ती 41 धावा. आता मात्र या तिसऱ्या षटकात पुरेपूर समाचार घेतला ते गोलंदाजाचा सुरेख फलंदाजी होते. इथे मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की त्यांनी पूर्णपणे मैदान कव्हर करायचं आहे. इथे चेंडू वारंवार बाहेर पाठवले तो चेंडू पूर्णपणे आणून द्यायचा आहे मंडळाचे कार्यकर्ते. सुरेख फलंदाजी तिसऱ्या षटकात पाहायला भेटली. धावसंख्या होते ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच 41 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. सलामीची जोडी जी गेली होती गांगो रवनाथ संघातर्फे ती आतापर्यंत अतिशय सुरेख फलंदाजी करते. तर आता मात्र छत्रपती वॉरियर्स संघाकडून शेवटचे षटक टाकण्याचे सज्ज होते. तो मात्र सचिन दिसतो रनिंग मारवरती आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. गांगोवरून संघाची सलामी जोडी मैदानात 3 षटकात 81 धावांची मोठी धावसंख्या उभारतोय. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. निश्चितच क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होतो मात्र चेंडू जाते सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चेंडू होती 4 धावा. धावसंख्या होती ती 45 धावा. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सुरेख फटका निश्चितच तेवढ्याच सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्येत बरोबर ती धावसंख्या होते ती 46 धावा. बिनबाद 46. 3 षटक 2 चेंडू संबंध. सचिन आपल्या षटकातले पुढे चेंडू फुलटॉस प्रकारे चेंडू जोरदार हिट करतोय. 6 धावा. सुरेख फलंदाजी गांगोर रवनाथ संघाने पाहायला मिळते. या 6 धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 52 धावा. या पुढील सामना अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा या दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. सचिन आपल्या षटकात पुढे चेंडू. सुरेख चेंडू लेग. 1 धाव मात्र मिळते या चेंडू होते. एका धावाने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते ती 53 धावा. सुरेख धावसंख्या उभारतोय तो गांगोरनाथ संघ. सचिन आपल्या षटकातील पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न मात्र एक 4थी धाव घेण्यात यशस्वी होते ते दोन्ही फलंदाज. एका धावाने धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते ती 54 धावा. बिनबाद 54 धावा आतापर्यंत उभारतोय तो गांगोरनाथ संघ. अतिशय सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती गांगोरनाथ संघाकडनं. तर सचिन आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो सुरेख चेंडू. निर्धाव मात्र चेंडूचा इशारा होतो पंचांचा. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते ती 55 धावा. या इनिंग मधील शेवटचा चेंडू सचिन सामना करतोय तो फलंदाज सुरेख चेंडू. सुरेख प्रकारचे चेंडू मात्र निर्धार होतोय. एकूण 4 षटकामध्ये 1 गडी बाद 55 धावा उभारतोय तो गांगोर रवनाथ संघाने. 56 धावांचं आव्हान देतोय तो छत्रपती वॉरियर्स संघाला. या पुढील सामना अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा.
अक्षरा स्पोर्ट संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर केसीसी दिवा संघाचा कर्णधार आपल्यास विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. या पुढील होणारा सामना अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा. यापुढील सामना अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होईल. सोमा कॉल दे सोमा. एक एक खेळलेले एक नंबर लिहिलेला एक नंबर लिहिलंय मी एक नंबर लिहिलेले बाकी काय एक नंबर लिहिलेले आतले 8 जण तर असं काय बोलणारे आहे 10 मिनिट बोलणारे आहे कोण जाऊन गावात मारला काय करणार कुठे विषय कळला तू कोणतं गावात चालली ना ट्रॉफी मला पाठव बाबू कुठली तरी एक समस्या म्हटले अजून 4 टीम होते अरे आता आपण काय बोलणार काय रे ते नियोजन करणं त्यांचं माहिती अरे ते असे का ना सगळे कोणी असोसिएशनला बोलून नाही चालणार असोसिएशन. चालू सामना गांगोत्री रवनाथ आणि छत्रपती वॉरियर्स. प्रथम फलंदाजी करताना गांगोत्री रवनाथ संघाने एकूण 55 धावांपैकी 56 धावांचं आव्हान देतो छत्रपती वॉरियर्स संघाला. आणि या 56 धावांचं आव्हान घेऊन मैदानात सलामीची जोडी दिसते ती छत्रपती वॉरियर्स संघाची, ती म्हणजे सुदर्शन आणि अजित. छत्रपती वॉरियर्स संघाची सलामीची जोडी मैदानात 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. तो फलंदाज म्हणजे सुदर्शन. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र पाठलाग करायचा तो 56 धावांचा आणि तो 56 धावांचा आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात दिसते ती सुदर्शन आणि अजित. नाणेफेक होते ती अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा यांच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जातो तो अक्षरा स्पोर्ट संघाकडे. आपला निर्णय कळवायचा आहे. अक्षरा स्पोर्ट सामना सुरू होतो. गांगोत्री रवनाथ आणि छत्रपती वॉरियर्स मध्ये 4 षटक म्हणजे 24 चेंडूमध्ये 56 धावांचा पाठलाग करतोय तो छत्रपती वॉरियर्स संघ. सलामीची जोडी मैदानात सुदर्शन आणि अजित यांच्या स्वरूपात. तर रवनाथ संघाने पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो गोलंदाज म्हणजे रनिंग मारवरती दिसतोय तो गोलंदाज नेम प्लीज. गांगोत्री रवनाथ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. कुणाल हा गोलंदाज स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 56 धावांचा पाठलाग. सुदर्शन दिसतोय स्टाईल एंड होती. 56 धावांचा पाठलाग करायचा एक मोठं असं आव्हान दिसतंय छत्रपती वॉरियर्स संघासमोर. कुणाल येतोय आपल्या षटकांनी पहिला चेंडू सुदर्शन याच्यासाठी. पहिल्या षटक पावडरचं षटक सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख पैकी
मात्र चेंडू निर्धाव जातो. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुदर्शन यांचा, तेवढ्यात मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. कुणाल आपल्या षटकात दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुदर्शन सामना करतोय. सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. दुसरा चेंडू होतोय, सुरेख फटका. या 4 धावांनी धावसंख्येत सुरुवात करतोय. स्वतःच्या आणि संघाच्या धावसंख्येत सुरुवात करतोय. धावसंख्या होते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. 56 धावांचा पाठलाग. असे मोठे फटके खेळण्याची अत्यंत आवश्यकता छत्रपती वायू संघाला. मात्र हे मोठे फटके रोखण्याची गरज तीच म्हणजे गांगोराव संघाला. त्या दृष्टिकोनातून आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याचे सज्ज होते. तो कुणाल नामक गोलंदाज सुदर्शनच्याकडनं पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला भेटली. तो सुदर्शन पुन्हा एकदा सज्ज होते. वैयक्तिक दुसरा चेंडू खेळताना चौकार आणतोय. रनिंग मारवती कुणाल सुदर्शनच्यासाठी पुढील चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि चेंडू जाते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. निश्चितच 4 धावांसाठी 1 बाउंसचा इशारा होते पंचांचा. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपतोय. 3 चेंडूच्या समान धावसंख्या होते ती 8 धावा. 56 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू अतिशय सुरेख निर्धाव निघतो. मात्र त्यानंतर सलग 2 चेंडू होते, 2 चौकार. सुदर्शन ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली तोच सुदर्शन आता मात्र सुरेख फलंदाजी करतोय. कुणाल याला आपली रणनीती चेंज करावी लागेल. या सामन्यामध्ये चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. तो सुरेख चेंडू, सुरेख फटका, तेवढ्याच सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर होते. पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. सुरेख सुरुवात. सुरेख गोलंदाजीचे मार्क वरती. सुरेख चेंडू, सुरेख प्रकारचा एक ऑफसाइड ऑफ स्टंप यॉर्कर प्रकारचा चेंडू. त्या चेंडूवरती इनर एज घेऊन चेंडू जातोय. त्या चेंडूवरती 1 धाव धावून पिण्याकरता दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीला धावसंख्या होती ती 5 धावा. कुणाल सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपतो. सलामीची जोडी मैदानात दिसते ती सुदर्शन आणि कुणाल. सुदर्शन वैयक्तिक 9 या धावसंख्या होती. त्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश दिसतोय. आता मात्र प्रथम स्ट्राईकवरती येतो तो अजित आणि कुणाल आपल्या षटकात शेवटचा चेंडू सज्ज होतोय. अजित याच्यासाठी चांगल्या प्रकारचा फटका. निश्चितच 4 धावा. अतिशय सुरेख फटका आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. या पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या होती बिनबाद 13 धावा. सुरेख सुरुवात दिसते ती 56 धावांचा पाठलाग करताना छत्रपती शिवाजी संघाची 13 धावा. मर्यादित 4 षटकामध्ये 56 धावांचा पाठलाग करायचा छत्रपती संघाला. पहिल्या षटकादरम्यान निश्चितच बिनबाद 13 धावा अशी एक सावध सुरुवात करतोय छत्रपती वॉरियर्स संघ. त्यामध्ये सुदर्शनच्या बॅटमधून 2 चौकार तर अजित याच्या बॅटमधून 1 चौकार निघतोय आतापर्यंत. तर आता मात्र रवरनाथ संघाकडनं दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतो तो मात्र गोलंदाज महेश पांचाळ. तर त्याच्यासमोर एक हार्ड हिटर फलंदाज दिसतोय तो म्हणजे सुदर्शन.
थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल होतोय. सुदर्शन याच्यासाठी दुसरं षटक टाकण्याला सज्ज होतोय तो महेश. सुदर्शन खेळतो स्ट्राईक यांच्या दिशेने. पहिला चेंडू सुरेख चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणार चेंडू. निश्चितच पंचांचे दोन्ही हात समांतर होतात. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 14 धावा. महेश पहिला चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणार चेंडू थोडासा दडपणात दिसतो. स्वतःच्या डाव्या हाताने पंचांच्या उजव्या बाजूने सुरेख फटका. निश्चितच क्षेत्ररक्षक येतोय 2 आणि सुरेख झेल आणि सुदर्शनाची खेळ समाप्त होते. महेश आपल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या होती ती 1 षटक. एका चेंडूच्या समाप्तीनंतर ती मात्र 1 गडी बाद 14 धावा. सुदर्शन वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती बाद होते. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो म्हणजे कृपया फलंदाज नेम सुदर्शन यांची जाणारे नवीन फलंदाज मोरे स्ट्राईक यांच्या दिशेने दिसतोय. पहिल्या षटक ज्या षटकामध्ये एकूण 13 धावा निघाल्या. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्वे त्याच्यानंतर पहिल्याच चेंडूवरती मात्र गडी बाद महेश याच्या मार्फत तो म्हणजे सुदर्शन एक मोठा धक्का मिळतो तो छत्रपती वारियर संघाला. गंगोत्री संघातर्फे दुसरं षटक महेश. तर आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज दिसतो स्ट्राईक यांच्या दिशेने मोरे. तर महेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू मोरेच्यासाठी सुरेख चेंडू पॅड लाईन वरती खेळलो चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी महेश स्वतःच्या डाव्या हाताने पंचाच्या उजव्या हाताने अतिशय सुरेख गोलंदाजी करते. 2 चेंडू टाकते. त्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 अतिरिक्त धाव आणि त्याच्यानंतर 1 गडी आणि 1 स्वेच्या मार्फत 1 अशा 1 धाव देतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू मोर्याच्यासाठी बॅटची एज घेऊन जातो. धावचीची संधी निश्चितच अतिशय गचा क्षेत्ररक्षण. त्यात गचा क्षेत्ररक्षणाचा फायदा दोन्ही फलंदाज उतरवतात आणि या गचा क्षेत्ररक्षणाच्या मार्फत 2 धावा मात्र पूर्ण करते. या 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 16 धावा. दुसरा षटक महेश अतिशय आतापर्यंत सुरेख गोलंदाजी महेश खेळतो. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवर दिसतोय तो अजित. आपल्या पुढे चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू त्याच्या मागे फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू जातोय निश्चितच 4 धावांसाठी. सुरेख चेंडू मात्र यष्टीरक्षक बीट होते अवांतरच्या स्वरूपात. या 4 धावा बायच्या स्वरूपात या 4 धावांनी धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते ती 20 धावा. 20 धावा. धावसंख्या एकूण दिसते ती म्हणजे 20 धावा. सुरेख महेश आपल्याला धावा रोखाव्या लागतील तर त्याचप्रमाणे धावा बनवायला लागतील. ते मोरे या फलंदाजाला सुरेख चेंडू सुरेख फटका निश्चितच सीमारेषा पलीकडे 1 बॅटच्या खाली दिलेला चेंडू अतिशय सुरेख फटका खेळतो. पंचांचा इशारा होते 6 धावांचा. या 6 धावेने धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते ती 26 धावा. मर्यादित 4 षटकं. 4 षटकांमध्ये 56 धावांचा पाठलाग आणि दुसऱ्या षटकात एक हाणाघाती फलंदाजी डाव्या हाताचा फलंदाज मोरे खेळतोय. सुरेख फटका सरळ पाठवतोय चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. तर कुणाला आपल्या क्षेत्रात पोलीस चेंडू टाकून सज्ज फुलकाश प्रकारे चेंडू पुन्हा सरळ बॅटने घेतो. झेल उठतोय मात्र झेल सुटतोय. एक साधा सापा झेल आणि
पंचांचा नो चेंडूचा इशारा. वेस्ट हायवरती टाकलेला चेंडू. दोन पंचामध्ये वेस्ट हायचा चेंडू. पंचांचा नोचा इशारा. एकूण 2 धावा. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 28 धावा. पंचांचा नो चेंडूचा इशारा आणि इथे बोनस मिळतोय तो म्हणजे फ्री हिटचा बोनस. संधी असेल ती अजित याच्यासाठी फ्री हिटची. बॉलिंग कोण आहे मंग्याना भेटला. 56-28 झाले. तो पाला 28 धावा. फ्रीचा संधी अजित याच्यासाठी. कृणाल उमेश आपल्या षटकातील फुली चेंडू. फ्रीचा चेंडू अजित याच्यासाठी आणि या फ्री हिटसाठी सुरेश चेंडू. टप्पा पाहिल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू मात्र निर्धाव. षटक संपता येते मात्र दुसरं. 2 षटकाच्या संबंधित धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण बहुधा 12 चेंडू 28 धावा. विजयाचं समीकरण म्हणजे प्रत्येक षटकामध्ये सरासरी पॉवर्स गेली तर 14 धावांची सरासरी. चालू सामना आपण बघतो तो म्हणजे गांगो रवनाथ क्रिकेट संघ आणि छत्रपती वॉरियर्स संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना निश्चितच 55 धावा घेऊन 56 धावांचं आव्हान देतो तो गांगो रवनाथ संघ. छत्रपती वॉरियर्स संघ आतापर्यंत 2 षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा जमा होतो तो छत्रपती वॉरियर्स संघ. या पुढील सामना अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा नाणेफेकीचा कौल जातो तो अक्षरा स्पोर्ट संघाकडे. आपला निर्णय त्वरित मंडळाला कळवायचा. नाणेफेक जिंकून अक्षरा स्पोर्ट संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारतो तो केसीसी दिवा संघाला फलंदाजी आमंत्रित करतोय. उर्वरित 12 चेंडू 28 धावा. तर या धावा रोखण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज होतो गांगो रवनाथ संघाकडनं ते कृपया दोन्ही संघ आणि पंचांना विनंती असेल की सामने पटापट खेळवायचे येते. आजच्या दिवसात अजून बरेच सामने व्हायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण मंडळाला सहकार्य करायचं आहे ही आपल्याला विनंती राहील. तर नवीन गोलंदाज दिसते तो राज. तर समोर दिसतो तो मोरे. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने स्वतःच्या उजव्या बाजूने सुरेख फटका. झेलची संधी मात्र सेवा पाठवतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. एक सुरेख फटका पहिल्या चेंडू होती. राज गांगो रवनाथ संघापैकी षटकांसाठी सज्ज. पहिल्या चेंडू होते अतिशय सुरेख चेंडू मात्र तेवढा सुरेख फटका सरळ पाठवतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या होते ते 34 धावा. विजयाचं समीकरण आता मात्र बदलत आहे. 11 चेंडू 22 धावा. मैदानात खेळते ती छत्रपती वॉरियर्स संघाची जोडी मोरे आणि नॉन स्ट्राईकच्या दिशेने अजित. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकच्या दिशेने दिसतोय. राज याच्या पहिल्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा सच्च होतोय तो मोरे हा फलंदाज. राज सज्ज होतोय दुसरा चेंडू टाकण्यासाठी. रिव्हर्स स्टेपचा प्रयत्न मात्र हा फटका फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 34 धावा. सामना अतिशय सुरेख रंगतदार चाललाय. 10 चेंडू 22 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार मात्र दुसऱ्या चेंडूवर अति घाई दिसते ती मोरे.
त्याच्याकडनं दुसऱ्या चेंडूवर व्यवस्थितचा फटका खेळण्याची प्रयत्न. चेंडू निर्धाव 10 चेंडू 22 धावा. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र त्रिपाची गडी बाद होतोय. मोरे यांच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय छत्रपती वॉरियर्स संघाला. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करतोय तो राज. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती त्रिपाचित करतोय तो मोरे यांना. तर मोरे यांची जागा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दिसतोय तो मात्र. कृपया फलंदाजचं नाव सांगायचं आहे. विकी. 9 चेंडू 22 धावा. सुरेख गोलंदाजी पहिला चेंडू सुरेख फटका 6 धावांचा. मात्र त्यानंतरच्या सलग 2 चेंडूवरती कमबॅक करतो गोलंदाज राज. तर आता मात्र नवीन फलंदाज दिसतो तो मात्र छत्रपती वॉरियर्स संघाचा विकी राज. आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज विकी याच्यासाठी. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू 1 बाउन्सचा इशारा पंचांचा. वसंत घाडी. कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. वसंत घाडी. कृपया वसंत घाडी मंडळाचे सदस्य कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. वसंत घाडी. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा होतो. वसंत घाडी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
वसंत गाडीगावकर, आपण कॉमेडी बसशी संपर्क साधायचा आहे. वसंत गाडीगावकर. पंचांचा निर्णय येतो इथे. वन बाउन्स चेंडू आणि फुली चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल तो राज. वन बाउन्स चेंडू निर्धाव, अतिशय सुरेख गोलंदाजी. त्याचप्रमाणे सामन्याचं पंचांचा वन बाउन्सचा निर्णय आणि त्यानंतर खुली चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राज. तो सामना करतोय तो मात्र विकी. विकी याचा फुली चेंडू, सुरेख फटका सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी अतिशय सुरेख फटका. या 6 धावाने धावसंख्येत भरभरते. धावसंख्या होते ती 40 धावा. 56 धावांचा पाठलाग. अतिशय सुरेख फटका या चेंडू होती. या 6 धावाने धावसंख्या होती 40 धावा. विजयाचं समीकरण 16 धावा. उर्वरित 7 चेंडू 16 धावा. फुली चेंडू सूर्याच्या पुढे चेंडू फुलटॉस चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे पाठवतो विकी. आणि या 6 धावे धावसंख्येत भरभरते. धावसंख्या होते ती 46 धावा. अतिशय सुरेख 2 चेंडू होती, 2 मोठे फटके आणि विजयाचं समीकरण आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावा. कृपया लाईनमॅनना विनंती असेल की आपण कृपया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण कृपया लाईनचा ताबा घ्यायचा विनंती असेल मंडळाकडनं. अतिशय अटीतटीचे सामने चालले त्यामध्ये आपण सहकार्य करायचे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सुरेख सामना. विजयाचं समीकरण 6 चेंडू 10 धावा. विकी सुरेख फलंदाजी. 2 चेंडू होते, 2 मोठे फटके आणि या 2 मोठ्या फटक्याने सामन्याचं समीकरण आता मात्र आणून ठेवतोय तो म्हणजे 6 चेंडू 10 धावा छत्रपती वॉरियर्स संघासाठी. मात्र या 10 धावा रोखायच्या असतील गांगोरवनाथ संघाला तर मात्र आता मात्र एक सुरेख गोलंदाज त्यांच्या समोर आणावा लागेल या उर्वरित 6 चेंडूसाठी.
6 चेंडू 10 धावा या सामन्यामध्ये पाहायला भेटत आहेत. विजयाचं समीकरण खूप गोलंदाजाचं नाव तन्मय येतो. एक निर्णायक षटक टाकण्यासाठी सज्ज होतो तन्मय. 6 चेंडू 10 धावा. तो समोर दिसतोय तो अजित फलंदाज. हॅलो हॅलो हॅलो